तुमचे आयब्रोज खूप पातळ आहेत का किंवा आयब्रोजचे जे केस आहेत ते खूप विरळ आहेत का आणि तुम्हाला असं वाटतंय का की माझे आयब्रोज खूप दाट वाटले पाहिजे, खूप छान वाटले पाहिजे, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल, फॅशन, मेकअप असे खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील। मी नवीन छान आणि मस्त असे व्हिडिओ घेऊन येते। तुमच्या प्रोत्साहनामुळे मला खूप इन्स्पिरेशन मिळतं, त्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू। आणि चला मग आजचा व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आयब्रोज जे आहेत ते खूप छान मस्त दाट वाटले पाहिजे, त्यासाठी मी काही घरगुती उपाय घेऊन आलेली आहे। तर चला मग बघूयात। आपल्या भुवया किंवा आपले आयब्रोज खूप डार्क असतील, खूप छान असतील किंवा ब्रॉड असतील तर आपल्या चेहऱ्यामध्ये एक वेगळेपणा, छानपणा येतो। बघा, तुमचे जर आयब्रोज वाढले असतील तर आपला चेहरा उठावदार दिसत नाही, आणि तुम्ही जर पार्लरमधून साधा आयब्रोज जरी करून आला तर चेहऱ्याला शेप दिसतो, तुम्ही छान दिसायला लागतात। त्यावरूनच तुम्हाला कळेल की जर तुमचे हेअर आयब्रोजचे विरळ असतील किंवा खूप लाईट असतील आयब्रोज तर उठावदार चेहरा दिसत नाही। जर तुम्ही आयब्रोज करून आला, थोडासा शेप दिला तरीसुद्धा आयब्रोज खूप छान दिसायला लागतात। आणि मग जर तुमचे आयब्रोज दाट असतील, छान दिसत असतील, शायनी दिसत असतील, तुमचा फेस किती सुंदर दिसेल। त्यासाठी आयब्रोज हे नेहमी दाट असावेत, शायनी असावेत। त्यासाठी मी आज काही घरगुती उपाय सांगणार आहे, तर चला मग बघूया। तर फर्स्ट उपाय असा आहे ते म्हणजे आयब्रोजना किंवा भुवयांना तेल लावा। बरोबर, जर तुम्ही भुवयांना किंवा आयब्रोजला तेल लावलं तर तुमचे आयब्रोज हे खूप छान होतील। बघा, जसं आपण आपल्या हेअरला हेअर ऑइल करतो तर आपल्या हेअरमध्ये शाईन यायला लागते किंवा हेअर जे आहे ते थोडेसे सॉफ्ट होतात। बरेच जण म्हणतात की हेअर ऑइल लावायची गरज नाही आहे, पण मला असं वाटतं की आपण हेअर ऑइल केलं तरच आपले हेअर खूप छान होतात, मस्त होतात। तसंच आहे भुवया किंवा आयब्रोजचं। तुम्ही आयब्रोजला छान असं तेलाने मसाज केला तर आपले आयब्रोज वाढायला सुरुवात होते, आपले आयब्रोज जे आहे ते दाट व्हायला सुरुवात होते। हा फरक तुम्हाला नक्की जाणवेल आणि आयब्रोजला वेगळी शाईन यायला लागते। आता ह्यामध्ये तुम्ही म्हणाल की तेल कुठलं लावायचं, तुम्ही तेल नारळाचं लावू शकता। नारळाचं तेल सगळीकडे अवेलेबल होतं, आपल्या घरी असतं। त्यांनी छान असं आयब्रोजला मसाज करायचं झोपताना आणि रात्री ते तसंच सोडून द्यायचं। त्यामुळे तुमचे आयब्रोज जे आहे ते वाढायला, ग्रो व्हायला किंवा दाट व्हायला मदत। तर तुमच्याकडे बदाम तेल अवेलेबल असेल तर बदाम तेल सुद्धा तुम्ही लावू शकता। थोडंसं बदाम तेल घ्यायचं, ते छानपैकी आपल्या आयब्रोजवर अप्लाय करायचं आणि मसाज करायचा। ते रात्रभर तसंच ठेवायचं, त्यांनी सुद्धा तुमचे आयब्रोज हे दाट होतील आणि त्यावर एक वेगळी शाईन यायला लागेल आणि तुम्हाला ह्याचा रिझल्ट खूप फास्ट दिसेल। हे रोजच्या रोज करायचं जेणेकरून तुमच्या आयब्रोजमध्ये फरक जाणवेल। त्यानंतर तुम्ही एरंडेलचं तेलसुद्धा लावू शकता। डायरेक्ट तुम्ही एरंडेल तेल आयब्रोजवर अप्लाय नका करू, तर तुम्ही नारळाचं तेल थोडंसं आणि एरंडेल थोडंसं तेल घेऊन मिक्स करा आणि मग ते आपल्या आयब्रोजला लावा आणि मस्त असा मसाज करा, जेणेकरून तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल आणि तुमचे आयब्रोज खूप शायनी वाटायला लागतील, दाट वाटायला लागतील आणि तुम्हाला हा फरक खूप लवकर दिसेल। फक्त हे रोजच्या रोज करा, जेणेकरून तुमचे आयब्रोज जे आहे ते विरळ वाटणार नाही, दाट वाटायला लागतील। त्यानंतर तुमच्याकडे कोरफड असेल तर कोरफडचा गर घ्यायचा आणि तो छान असा मिक्स करून घ्यायचा आणि तो आपल्या आयब्रोजवर अप्लाय करायचा आणि छान असा मसाज करायचा। पूर्ण रात्रभर ते सोडून द्यायचं आणि सकाळी आपण फेस वॉश करतो त्याप्रमाणे आयब्रोज सुद्धा क्लीन करायचे। हे तुम्ही रोज करायला लागलात की तुमच्याच लक्षात येईल की तुमचे आयब्रोज जे आहेत ते दाट होत आहेत, विरळपणा हळूहळू करून कमी होतोय आणि एक आयब्रोजला शाईन मिळते। त्यामुळे हा अगदी सोपा उपाय आहे। जर तुमच्याकडे ॲलोवेरा नसेल तर आजकाल बाजारामध्ये सगळीकडे ॲलोवेरा जेल सहज उपलब्ध होतात, ते आणून तुम्ही छान असे लावले आयब्रोजवर तर नक्की तुम्हाला हा फरक जाणवेल। तर तुम्ही जो कोरफडचा गर आहे त्यामध्ये व्हिटॅमिन ईच्या गोळ्या घ्यायच्या, ते कट करायच्या, त्याच्यामध्ये जे ऑइल असतं ते घालायचं, छान अशी पेस्ट करून घ्यायची आणि ती आयब्रोजना अप्लाय करायची। थोडा वेळ मसाज करायचं आणि सोडून द्यायचं। तुम्हाला हा जर उपाय केला तरीसुद्धा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल। तुमच्या लक्षात येईल की तुमचे आयब्रोज वाढत आहेत, ग्रो होत आहेत किंवा एक शाईन येते आहे। पण हा उपाय रोजच्या रोज करायचा आहे। जर रात्री झोपण्यापूर्वी एक 10 मिनिटं आधी तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला ह्याचा रिझल्ट अतिशय सुंदर आणि मस्त दिसून येईल। त्यानंतर असं आहे की तुमचे जे आयब्रोज आहेत ते रोजच्या रोज कोंब करा किंवा विंचरा। तर तुम्ही म्हणाल की कसे विंचरायचे,
आजकाल बाजारामध्ये ब्रश मिळतात, पण ब्रश आपण प्रत्येक वेळेला आणू शकू असं नाही आहे. तुमच्याकडं संपलेला जो मस्कारा असतो त्याच्यामध्ये जो ब्रश असतो त्याला मस्कारा बॉन्ड म्हटलं जातं. तो पूर्णपणे मस्त असं क्लीन करून घ्यायचा. क्लीन करून घेतल्यानंतर तो मस्त असा पुसून घ्यायचा आणि त्याला त्या ब्रशला जो कोंब असतो त्या ब्रशनी किंवा त्या मस्कारा बॉन्डनी तुम्ही छान असे आयब्रोज कोंब करू शकता, विंचरू शकता. त्यामुळं काय होतं की एक ग्रो व्हायला स्टार्ट होते किंवा डस्ट असेल काही असेल तर ती निघून जाते आणि आपले आयब्रोज जे आहे ते दाट व्हायला चालू होतात, शायनी व्हायला चालू होतात. त्यामुळं रोजच्या रोज आयब्रोज हे कोंब करा किंवा विंचरा. आयब्रोज कोंब केल्यानं काय होतं तर तिथं जे आपण कोंब करतो त्यामुळं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते फास्ट व्हायला लागतं आणि तुमचे हेअर ग्रोथ व्हायला लागते. तुमचे आयब्रोज जे आहे ते दाट व्हायला लागतात आणि मस्त असे आयब्रोज छान शायनी व्हायला लागतात. जर तुमच्याकडं आयब्रोजचा कोंब नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे मस्काराचा जो बॉन्ड आहे, ब्रश आहे तो क्लीन करून घ्यायचा मस्त आणि त्याने तुमचे आयब्रोज कोंब करा किंवा विंचरा. जर तसंही होत नसेल तर तुम्हाला आजकाल आयब्रो पेन्सिल तुम्ही विकत घेता, त्याबरोबर छोटासा असा कोंब मिळतो आयब्रोजचा. त्यांनी तुम्ही आयब्रोज नियमित कोंब करा जेणेकरून तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान होईल आणि आयब्रोज वाढतील. मी सुद्धा हे सगळे उपाय केलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. माझ्याकडं आधीचा कुठला तरी एखादा फोटो असेल तर मी तुम्हाला दाखवते, साईडला शो करीन की माझे आयब्रोजसुद्धा खूप विरळ होते, पण आजकाल तुम्ही बघू शकताय खूप दाट झालेले आहेत, डार्क झालेले आहेत आणि शायनी झालेले आहेत. तर मस्त आणि छान असा आपल्या चेहऱ्याला एक उठावदारपणा आयब्रोजमुळे येतो. तुम्ही आयब्रोज केल्यावर बघितलंच असेल, आपण आयब्रोज करून आल्यावर उठावदारपणा येतो. तर आपले आयब्रोज उठावदार दिसले, दाट दिसले तर आपला फेस हा किती सुंदर दिसेल. तर मी आज तुम्हाला आपले आयब्रोज किंवा आपल्या भुवया हे दाट होण्यासाठी काही घरगुती आणि साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. ते उपाय तुम्ही नक्की करून बघा. मी सुद्धा हे सगळे उपाय केलेले आहेत आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप छान मिळेल. तुमचे आयब्रोज खूप शायनी, दाट आणि मस्त दिसायला लागतील आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप सारा फरक दिसेल. हे साधे सोपे असे घरगुती उपाय असतात, ते गृहिणी करू शकता तुम्ही आणि तुमच्या फेसमध्ये काही चेंजेस करू शकता. तुम्ही सुद्धा छान ग्रूम आणि मस्त दिसू शकता. त्यासाठी असे काही घरगुती उपाय करत जा की जेणेकरून आपण सुद्धा मस्त, आकर्षक आणि छान दिसलो पाहिजे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ कधी येतात हे तुम्हाला सुद्धा कळेल. छान छान अशा कमेंट करा जेणेकरून मला सुद्धा इन्स्पिरेशन मिळेल. मला सुद्धा असे छान छान व्हिडिओ करायला वाटलं पाहिजे आणि तुम्ही मला सपोर्ट करताच आहात, त्याबद्दल सर्वांचे आभार. सो यस, बाय बाय.